मी तुमले गोष्ट सांगस मनी सुननी. तिनं नाव शे सुनीता. पण ती काही म्हण सुनत नाही. दिनभर काय ते लाईटनं घड्याळ घाली टुपू 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 फिरस घरमा. मी तर म्हण 10-12 हजार पावले कशी बी चालत होई ती घरमा. मी तिले सांगू, कावो बहीण, तू पहाटे जल्दी उठत जा, अंग तोंड धुवत जा, तुले काय ते फ्रेश वाटेल. पण तिने म्हण ऐक नाही. आणि आता काय ते जिमले जास महिना महिन 21 डे का चॅलेंज, हाऊ चॅलेंज, तो चॅलेंज. आणि ती जिमनी मॅडम इले त्या मशीनवर इना घाम निथरस तव पयाडस. मी तिले पहिले सांगू, काहो बाई, मसालेदार खाऊ नको, तेलकट खाऊ नको, आपलं आपलं घरलं जेवण चांगलं, आपली आपली भाजी भाकर चांगली. पण हाई तवाय मला अंडोरले सांगत जाय, आज कनी मला पिझ्झा खायचा आहे, आज कनी आपण हॉटेलला जाऊ. मग काय? आणि आते आते हाई आथाईन जेवण ना फोटो ती जिमनी मॅडमले धाडस. आणि तथाईन ती मॅडम तिले सांगस, तुम्हाला कनी अजून थोडस कमी खावावं लागेल. एकदा कनी माय मी तिले माळ्यावरतून पेटी उतरावालेलाई होती. तर तथाईन तिने मायनी माले फोन करी सांगवत, आमच्या मुलीला की नाही म्हणे आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तुम्ही तिला पेटी उतरावायला लावता का म्हणे. आणि आते हवेस ना तय हात ना फोड, जिम मा जाईस नी एवढा मोठा मोठा लोखंडी गोया उसनीस नी फुटी रायना, तवा इनी मायली नाही दिस ना का. सांगा बरं तुम्ही, बलाई ना तर जमानाच नाही राहील आते. आणि हाई त्या जिमनी मॅडमले म्हणस, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम. त्यापेक्षा माले कोच बनाडती, माले थँक्यू म्हणती. मी तुले अशी एकच महिना माशी चवळीनी शेंग सारखी बारीक करी टाकतो. खानदेशी सासू शे मी पण बारीक करीच देखाड.